नमस्कार. मी सुवर्णा पाटुकले उर्फ सुकांचन. माझ्या सुकांचन राईट्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज मी माझी याला जीवन ऐसे नाव ही कविता सादर करते. कधी रात्र असते दमलेल्या जीवाला श्रम परिहार. कधी रात्र असते दमलेल्या जीवाला श्रम परिहार. कधी रात्र असते निराशेनं केलेला प्रहार. कधी रात्र असते आसुसलेल्या देहाला रोमांचित करून तनू फुलवणारी मादक बहार. तर कधी रात्र असते न संपणारा विरहाचा अंधार. तर अशा ह्या रात्री कोणी पाहतात उद्याची स्वप्न. कुणी पाहतात पहाटेची वाट. कुणी पाहतात उद्याची स्वप्न, कुणी पाहतात पहाटेची वाट. रात्र कशीही असली तरी त्यानंतर येणारी पहाट दाखवते सर्वांनाच प्रकाशाची वाट. घेऊन उत्साह आणि आनंदाचा विचार. घेऊन उत्साह आणि आनंदाचा विचार पहाट करते साऱ्या विश्वामध्ये संचार. आणि होते प्रकाशमय सकाळ. सकाळ म्हणजे आनंदमयी सुमधुर वातावरणाचा प्रारंभ. पुढील प्रत्येक क्षणाशी अनभिज्ञ सूर्याची कोवळी किरण पांघरून उमलणाऱ्या कळ्यांची हितगुज करत दिवसानं केलेली सुरुवात. सूर्याची कोवळी किरण पांघरून उमलणाऱ्या कळ्यांची हितगुज करत दिवसानं केलेली सुरुवात. असंच आपलं आयुष्यही. बालपण म्हणजे सकाळ. निष्पाप, निरागस, कोवळ्या स्पर्शाचा, बोबड्या बोलांचा, दुडदुडणाऱ्या पावलांचा. निष्पाप, निरागस, बोबड्या बोलांचा, दुडदुडणाऱ्या पावलांचा, ममतेच्या वात्सल्य झऱ्यात न्हाण्याचा पवित्र काळ. चिवकाऊच्या गोष्टी ऐकत चिमुकला घास घेतो. चिवकाऊच्या गोष्टी ऐकत चिमुकला घास घेतो तेव्हा ढगाळ लपलेला चांदमामा देखील पाहायला येतो. त्याच्याकडे पाहतच डोळ्यात आठवणी विरघळतात. त्याच्याकडे पाहतच डोळ्यात आठवणी विरघळतात. नकळतच गालावर आसवं उघळतात. घास अमृताचा ताटात आणि बालपण जातं असंच थाटामाटात. आता चाहूल लागते तारुण्याची. उमलू लागतात निष्पाप कळ्या. मन मोकळं हसताना पडतात गालावर खळ्या. उमेद आणि उत्साह ओसंडून वाहतो. उमेद आणि उत्साह ओसंडून वाहतो तेव्हा अनेक स्वप्न आपण भरभरून पाहतो. त्याच वेळी पडते अचानक भीषण वास्तवाशी गाठ. अन हरवलेल्या स्वप्नांच्या प्रवाहात वाहताना आपण शोधू लागतो काठ. माध्यान्हीच्या प्रखरतेत होरपळताना आपणही आठवतो सकाळच्या कोवळ्या किरणांना. आणि मग सुरू होतो सामना प्रखर लाटांशी. निघतो प्रवासास गुजगोष्टी करत वाटांशी. प्रत्येक वाटेवर होतो मोठा संघर्ष. कधी सुखाचा तर कधी दुःखाचा उत्कर्ष. या प्रखरतेतही एखादी वाऱ्याची झुळूक लावते माया. एखादा वृक्ष देतो छाया अन प्रफुल्लित होते काया. या रखरखीत जीवनाला मिळतो आनंदाचा पाया. मग राहते इमारत उभी. भिडते साऱ्यांशी
झगडते वादळ वाऱ्याशी. मग राहते इमारत उभी, भिडते साऱ्या साऱ्यांशी, झगडते वादळ वाऱ्याशी. कुणी मिळालेल्या छायेकडं कृतज्ञतेनं पाहतो. कुणी मिळालेल्या छायेकडं कृतज्ञतेनं पाहतो, तर कुणी त्याच छायेच्या मायेमध्ये वाहतो. हवा हवासा वाटणारा हा विसावा प्रत्येकालाच वाटतं कुठंतरी असावा. हवा हवासा वाटणारा हा विसावा प्रत्येकालाच वाटतं कुठंतरी असावा. निर्जन वाळवंटात तहानेल्याला दिसावा झरा. निर्जन वाळवंटात तहानेल्याला दिसावा झरा. तसाच तेव्हा समजू लागतो जीवनाचा अर्थ खरा. अन होते आयुष्याची संध्याकाळ. अन होते आयुष्याची संध्याकाळ. या संध्याकाळी कुणाची ओंजळ असते रिकामी. या संध्याकाळी कुणाची ओंजळ असते रिकामी, तर कुणाची असते भरलेली. भरलेली नसली तरी रिकामीही नसावी. भरलेली नसली तरी रिकामीही नसावी, यासाठीच जगताना प्रत्येकाची धडपड चाललेली. यासाठीच जगताना प्रत्येकाची धडपड चाललेली. कविता आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात माझ्या अशाच एका नवीन रचनेसह. तोपर्यंत नमस्कार.